नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी महाजनांच्या इथे आलेली असते. ती म्हणत असते की इथे मी आली आहे माझा वाटा घ्यायला, माझा अधिकार घ्यायला. मी माझ्या आयुष्यातली 6 वर्ष या कंपनीला सांभाळलेलं आहे, तुमचं घर सांभाळलेलं आहे आणि त्यामुळे मी जी काही मेहनत घेतली आहे ना, त्याचा मला लाभ तर मिळालाच पाहिजे आणि हे तुम्ही नाकारू शकत नाही. माझ्यामुळे तुमच्या कंपनीला चांगला फायदा झालेला आहे आणि म्हणूनच मी माझा वाटा, माझा फायदा इथे घ्यायला आलेले आहे. मला माझे पैसे, माझा नफा मला परत करा. तो घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे तुमच्या कंपनीमध्ये मी काही फुकट काम केलेलं नाही आहे. सगळं काही तुम्हाला घेऊन मला काही तुम्ही रस्त्यावरती काढणार का? तेव्हा इकडे आकाशला या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो आणि तो रागिणीला काही बोलायला येणार तेवढ्यातच भूमी म्हणत असते की 1 मिनिट आकाश, आकाश थांब ना. अरे सवासीण आली आहे माझ्या दाराजवळ आणि आज संक्रांतसुद्धा आहे, हळदी कुंकू आहे आणि शवाशीण इथे आली आहे, त्याच्यामुळे तिला मी वाण दिल्याशिवाय तरी जाऊ देणार नाही. वाण तर देऊ दे ना मला. तेव्हा सगळेजण आश्चर्याने बघत असतात की इथे भूमी आता काय वाण देणार बरं रागिणीला, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा भूमी जाते आणि घरातून एक छोटंसं मडकं घेऊन येते. अभिजितला असं वाटत असतं की आता भूमी काहीतरी चांगलंच देणार. भूमी आतमध्ये गेले म्हणजे ती कुणालाही निराश करत नाही आणि ह्या वेळेला सुद्धा तसंच होईल. तेव्हा इथे भूमी येते आणि म्हणत असते की आज मकर संक्रांती आहे आणि हळदी कुंकूसुद्धा ठेवलं आहे, त्यासाठी वाण घेतल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजच्या दिवशी शवाशीण अशी दाराजवळ येणार आणि रिकाम्या हाती परत जाणार का? हे मला सुद्धा आवडणार नाही आहे आणि महाजनांची ही प्रथासुद्धा नाही आहे. मला माहिती आहे ना सगळं आणि म्हणूनच महाजनांची मोठी सून म्हणून आज मी तुम्हाला खाली हात जाऊ देणार नाही आहे. वाण घेतल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. तेव्हा इकडे आता वाण हातामध्ये घेतल्यानंतर रागिणी म्हणत असते, हे काय दिलेस तुम्हाला वाण म्हणून? तू मला माती दिलीस, माती, आणि ती सगळी माती इकडे आता खाली ओतत असते. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की माती दिले मी तुम्हाला वाण म्हणून, मग तुम्ही दुसरं काय केलं त्या घरामध्ये? या नात्यांची, या घरातल्या माणसांच्या विश्वासाची तुम्ही मातीच तर केली आहेत ना. म्हणून या घरामधून जर तुम्हाला काही मिळत असेल ना, तर ती फक्त आणि फक्त मातीच असेल आणि तुम्ही हे सगळं काही डिझर्व करता. तुम्ही मातीपेक्षा दुसरं काहीही इथून आता घेऊ शकत नाही आणि तुम्हाला ते दिलंही जाणार नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, ज्या दिवशी तुम्ही आकाशच्या आईवडिलांना मारण्याचा निर्णय घेतलात आणि त्यांना तुम्ही मारलत, त्या क्षणी तुम्ही सगळं काही गमावलंत. काही नाही मिळणार तुम्हाला आता. तुम्हाला या घरामधून फक्त जी मिळेल ती माती, जी तुम्ही तुमच्या आयुष्याशी सुद्धा केली आहे आणि दुसऱ्यांच्या आयुष्याशी सुद्धा. तुम्ही जे काही खेळलायत ना, त्यातून तुम्हाला मातीच मिळणार. तेव्हा इकडे भूमीचा आता इथे खूपच जास्त राग अनावर झालेला असतो आणि तो सगळा राग तिने आता रागिणीवरती काढलेला असतो. ती म्हणत असेल की तुमचं झालं असेल तर आता तुम्ही गेलात तरी चालेल. सडेतोड असं उत्तर भूमीने प्रेक्षकांनो रागिणीला इथे दिलेलं असतं. जे आपला इथे वाटा घ्यायला आलेली असते, जे आपला नफा पैसा घ्यायला आलेली असते, त्या रागिणीला भूमीने आता मडक्यामध्ये माती दिलेली असते आणि ती म्हणते की हा आहे तुमचा नफा आणि हा आहे तुमचा पैसा. असं म्हणाल्यानंतर इकडे भूमी म्हणते की तू मला हे मडकं दिलंस ना, बघ मी आता काय करते ते. तेव्हा इकडे भूमी म्हणते की आता गेलात तरी चालेल आणि तिच्याकडे पाठ फिरवून ते आता समोर बघायला लागते. तेव्हा इकडे रागिणी ते मडकं खाली ठेवून लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा इथे भूमीने सुद्धा आता रौद्र रूप धारण केलेलं असतं. रागिणीला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये तिला उत्तर द्यायचं तिने ठरवलेलं असतं आणि इथे घरातले लोकंसुद्धा आता भूमीला कुणीही काहीच बोलत नाही. कारण रागिणीने आत्तापर्यंत जे गुन्हे केलेले आहेत ना, ते खूपच जास्त मोठे आहेत. म्हणजे त्या गुन्ह्यांलेखी भूमी जे काही बोलत असते ना, त्याची तुलना होऊच शकत नाही. कारण का तिचा गुन्हा खूपच जास्त मोठा असतो. तिने आकाशच्या आईवडिलांना मारलेलं असतं, रघु काकांना मारलेलं असतं, तिने कितीतरी लोकांचे खून केलेले असतात. तिला फक्त हा पैसा हवा असतो म्हणून, प्रॉपर्टी हवी असते म्हणून. त्यानंतरला इकडे रागिणी घेतल्यानंतर भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ, आपल्या आयुष्यातून आता ही निगेटिव्हिटी आहे ना, कायमची निघून गेलेली आहे आणि आता आपल्या घरामध्ये फक्त मला आनंद हवा आहे, सुख शांती हवी आहे. आणि आकाश, आता आपण एकमेकांना तिळगुळ भरवूया आणि आपल्या आयुष्याची ही जी सुरुवात आहे ना, ती गोड गोड करूया.
आता फक्त आपल्या आयुष्यात असेल तर गोडवा असेल आणि ही नकारात्मक शक्ती निगेटिव्हिटी आपल्यापासून आता कायमची दूर झालेली आहे. तेव्हा इकडे आता भूमीने त्याला तिळगुळ भरवलेला असतो आणि त्याचबरोबर आकाशसुद्धा भूमीला तिळगुळ भरवतो आणि तिचं तोंड गोड करतो. तेव्हा इकडे जात असताना रागिनी तिथून आता माती घेते आणि म्हणत असते की भूमी, तू मला माती दिलीस ना, आता बघ मी तुझ्या आयुष्याची कशी माती करून टाकते ते. तुझ्या आणि आकाशच्या दोघांच्याही आयुष्याची माती करून टाकते. तेव्हा इकडे आता रागिणीला सुद्धा राग आलेला असतो. ती आता बागेतली माती घेऊन ती सोडते आणि तिने जणू काही शपथच घेतलेली असते की तुमच्या दोघांच्याही आयुष्याची माती करून टाकणार आणि ती हातावरती हात आता झटकते. तेव्हा इथे रागिणीने प्रत्येक वेळेला तिच्याकडून जेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न केलेले असतात भूमीला आणि आकाशला त्रास देण्यासाठी. तर भूमी म्हणालेली असते की तुम्ही या घरातल्या माणसांच्या नात्यांची आणि माणसाची माती करून टाकलेली आहे. तेव्हा तुमच्या वाट्याला या घरातून फक्त मातीच येईल, आणखीन दुसरं काही नाही. हक्क, अधिकार, नफा, तोटा, फायदा यातलं तुम्हाला काहीसुद्धा मिळणार नाही आहे. जे काही केलंत ना ते तुम्ही स्वार्थासाठी केलं होतं. या घरामध्ये 6 वर्ष तुम्ही जी काही मेहनत घेतली, तुम्ही असं म्हणताय बिझनेस सांभाळलात, कशासाठी का केलं तुम्ही हे सगळं? जेव्हा आकाशच्या आईवडिलांना तुम्ही मारलत त्याच्यानंतरच तुम्हाला इथे यावं लागलं ना, तुम्हाला कुणी बोलावलं तर नव्हतं. त्यानंतरला इकडे भूमीने माती दिल्यानंतर तिचा जो काही अपमान झालेला असतो तो अपमान आता रागिणीला अजिबात सहन होत नाही. तिला असं वाटत असतं की कधी एकदा या सगळ्याचा बदला घेते आणि मोकळी होते, असं तिला वाटत असतं. त्यानंतरला अभिजित तिथे येतो. तो म्हणत असतो की आई चल चल आता जेवून घे, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस. हे बघ तुला आवडतं ना तसं मी जेवण घेऊन आलो आहे, आता पोटभर जेवून घे बरं. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते मला काही नको आहे अभिजित, खरं सांगते मला काही नको. तेव्हा अभिजित म्हणतो नाही आई, असं नाही बोलायचं, तुला आता खावंच लागेल. हे बघ तुला आवडतं ना ते सगळं घेऊन आलो आहे. तेव्हा इथे आता अभिजितने तिच्यासाठी इथे तिला आवडतात ते पदार्थ आणलेले असतात. तेवढ्यातच इथे रागिनी म्हणत असते की अभिजित, आकाशला लवकरात लवकर ठार मारायला हवं. तेव्हा इकडे अभिजित म्हणतो अगं आई काय बोलतेस तू हे, आणि तो दरवाजा वगैरे बंद करतो आणि म्हणतो आई तू हे काय बोलतेस, अगं आता कुठे हे प्रकरण शांत झाले आणि तू पुन्हा तेच बोलतेस. तेव्हा रागिनी म्हणते की मी बरोबर तेच बोलते, कळतंय का तुला? अरे तो आकाश आहे ना, आकाश त्याच्या वडिलांनी कसं सगळं काही बळकावलं होतं तसं आकाश आता सगळं काही बळकावायला निघालं आहे आणि ती भूमी त्याचीच साथ देते. तू तर बघितलंस ना, तेव्हा त्या आकाशचाच आपण काटा काढला ना तर सगळं काही मोकळं होईल. मग ती भूमी एकट्याने काय करणार आहे? तेव्हा आधी त्या आकाशचा काटा काढायचा आणि नंतर त्या भूमीचा. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई असं काही बोलू नकोस, तुला माहिती आहे का अगं त्या आकाशला आता जर काही आपण केलं ना तर सगळ्यांची बोटं, सगळ्यांच्या नजरा आपल्या दिशेने आहेत आणि त्या आकाशला एवढंसं जरी काही झालं ना तरीसुद्धा सगळा संशय आपल्याकडे येईल. सगळेजण आपल्याकडे बोटे दाखवतील आणि आपल्याला गुन्हेगार म्हणून लगेच पकडून नेतील पोलीससुद्धा. तेव्हा आता तू हे काही बोलू नकोस. हे बघ मला पण ह्या गोष्टींचा राग येतो आहे, पण आता सध्या जे काही चालू आहे ना ते चालू राहू दे ना. ही आग आपल्या मनामध्ये अशीच आता पेटत राहू दे. त्या लोकांना जे काही करायचं आहे तेवढं करू दे. योग्य वेळ आल्यानंतर आपण सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर देऊ. पण आधी थोडा वेळ आपल्याला आई थांबावंच लागणार आहे, कारण आत्ताच आपण काही जर ॲक्शन घेतली ना, त्या आकाशला मारण्याबद्दल तू बोलतेस, अगं त्याला सगळं काय कळलं आता. त्याच्यावरती जर एखादा हल्ला झाला आणि तो चुकला आपल्याकडून तर तो काय करेल तुला माहिती आहे ना. तेव्हा तू आता त्याने तुझ्यावरती केस मागे घेतले म्हणून तू बाहेर आहेस हे विसरू नकोस. तो पुन्हा कधीही तुझ्यावरती कंप्लेंट करू शकतो आणि मग जर तुला अरेस्ट झाली नाही तर तुला सोडवणं कठीण होईल. तुला माहिती आहे ना जजसाहेब काय म्हणाले होते, तुझं सुटणं हे कठीण आहे कारण तू खूप मोठे गुन्हे केलेले आहेस. जर आकाशने केस मागे घेतली तरच तू सुटू शकतेस असं जजसाहेबांनी सांगितलं होतं. आणि म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करतोय, आकाशला मारण्याच्या गोष्टी आता तू करू नकोस, कारण का आता तुला आरामाची गरज आहे. तू आधी खाऊन घे बरं. तेव्हा रागिनी म्हणते मला भूक लागले म्हणून मी काहीही बोलते असं नाही आहे, मी सगळं काही विचार करूनच बोलते. जोपर्यंत आपण त्या आकाशचा काटा काढत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. जेव्हा आकाशला मारू तेव्हाच भूमी आपल्या हातात येईल, कळते का तुला? तेव्हा अभि म्हणतो आई प्लीज तू आता हे विषय बंद कर बरं. हे बघ त्या आकाशला मारण्याचा विचार सध्या थांबव, कारण का आता जरही आपण काहीही केलं ना तरी आपण ह्या प्रकरणामध्ये अडकू गाई. आणि आधीच तो आकाश आणि भूमी दोघेही खूप चिडलेत, बघितलंस ना तू. म्हणजे आकाश याआधी तुला कधी असं बोलला नव्हता, पण आता त्याच्या नजरेत बघितलं ना तरीसुद्धा कळतं तो खूपच जास्त रागवलं आहे म्हणून. आणि म्हणून मी म्हणतोय की आता सध्या
सध्या आपण जरा थांबूया. चल आता तू खाऊन घे बरं, तू काही खाल्लेलं नाही आहेस. जर ते आकाश आणि भूमीबरोबर आपल्याला लढायचं असेल तर तुला खावं तर लागणार आहे ना आई. हे के खा बरं, अंगात ताकद तर पाहिजे. तेव्हा रागिनी म्हणते आता तू भरवणार आहेस तुम्हाला. तेव्हा इथे अभि म्हणतो मग मी नाही तुला भरवणार तर कोण बनवणार. अगं आई, कठीण प्रसंगामध्ये आपलीच माणसं आपल्यासाठी उभे राहतात ना. मग कुणीतरी एक माणूस तरी आपल्याबरोबर हवं आहे. तसं आम्ही तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी असतेस, बरोबर की नाही. तेव्हा इथे अभिजित आपल्या आईला स्वतःच्या हाताने भरवतो. आता कितीही गुन्हेगार मोठी असली तरीसुद्धा त्याच्यासाठी ती त्याची आई बरोबरच आहे असं अभिजितला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, जर अभिजितला आपल्या आईबद्दल एवढं वाटतंय तर आपली आई चुकली आहे, तिने खूप मोठे गुन्हे केले आहेत याची जाणीव जर त्याने एकदा आपल्या आईला करून दिली की आई तुझं चुकलं, पैशासाठी तू एवढं सगळं नसतं केलंस तरीसुद्धा चाललं असतं. जर तुझा हेतू चांगला असता ना तर कदाचित आकाशने यातली निम्मी प्रॉपर्टी तुझ्या नावाने केली असती. तसेही कंपनीमध्ये जास्त शेअर्स तुझ्या नावाचेच होते ना, मग त्याने कंपनीसुद्धा अर्धी तुझ्या नावावरती केली असती. याची जाणीव त्याने फक्त आपल्या आईला एकदा करून द्यायला हवी होती, पण त्याने तसं नाही केलं. त्यानंतरला इकडे आता पौर्णिमा आपल्या आईला इथे वाण वगैरे देत असते. तेव्हा नीलांबरीला किती कौतुक वाटत असतं आपल्या लेकीचं. त्यानंतरला इकडे आकाश आपलं काम करत बसलेला असतो. तो म्हणत असतो की मला काय वाटतं राजाराम काका, उद्यापासून मी सुद्धा ऑफिस जॉईन करतोय. घरी सारखं तू पेपर घेऊन येणार सह्या करायला, त्यापेक्षा मी ऑफिसला आलेलो चांगलं आहे ना. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात की ही तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे सॉफ्टवेअरच्या कितीही पावत्या असल्या तरीसुद्धा हार्डवेअर हवंच, बरोबर की नाही. आणि ही तुझी कामाची पद्धत मला खरंच खूप आवडते. तेव्हा इकडे आता अथर्व म्हणत असतो की तू जर ऑफिसमध्ये गेलास ना आकाश तर खरोखर बरं होईल आपल्या ऑफिसच्या कंपनीच्या तुलनेने. कारण जेव्हापासून आईला अरेस्ट झाले, तिचं हे प्रकरण बाहेर आले, आईच्या बाजूने जे लोक होते ना ते आता आपल्या बाजूने जे लोक होते म्हणजे तुझ्याबरोबरचे चांगले असतात त्यांच्याबरोबर वाईट वागत आहेत. त्याच्यामुळे तू जर गेलास तर सगळ्यांसाठीच बरं होईल. तेव्हा तू ऑफिस जॉईन केलंस तर चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की आकाश, मी तुला आधीच म्हणालो होतो ना, आता तुला खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. एक नवरा म्हणून तुला बायकोकडे, त्याचबरोबर घराकडे आणि ऑफिससुद्धा सांभाळावं लागणार आहे. पण तू काळजी करू नको. आणि रागिणीचे जे लोक आहेत ना ते बघ, त्यांना असं वाटत होतं की ते खऱ्याच्या बाजूने आहेत, पण जेव्हा तू जाशील, तुझी बाजू सगळ्यांना समजेल, तेव्हा सगळेजण तुझ्या बाजूने ऑलरेडी झालेले असतील. तेव्हा तू काळजी करू नको आणि त्या गोष्टीचं टेन्शन तर अजिबातच घेऊ नको. तर इकडे भूमी आता घरामध्ये गोमूत्र शिंपडत असते. तेव्हा इकडे काका विचारतात काय गं भूमी, हे काय करतेस तू. तेव्हा भूमी म्हणत असते की काका, गोमूत्र शिंपडते ना घरामध्ये, म्हणजे निगेटिव्हिटी जाण्यासाठी. आपल्या घरामध्ये फक्त मला आता पॉझिटिव्हिटी हवी आहे, आनंद हवा आहे, दुसरं काही नाही. आणि गोमूत्र शिंपडल्यानंतर आपल्या घराची सुद्धा इथे शुद्धीकरण पण होईल ना काका, म्हणून मी इथे आता गोमूत्र शिंपडते. घराचं शुद्धीकरण होणं जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. तेव्हा आजी म्हणतात अगदी बरोबर, बरं झालं तू गोमूत्र शिंपडते सगळीकडे. घराचं आपल्या शुद्धीकरण होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जी काही आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर निघून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतरला इकडे सगळेजण आरतीसाठी उभे राहतात. संध्याकाळची आरती करण्यासाठी आता भूमी पुढे उभी असते. तेवढ्यातच तिला पूर्वीसारखे चक्कर येणं सुरू होतं. जशा तिला चक्कर येत असतात तशी तिला चक्कर यायला लागते. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी काय होते. तेव्हा इकडे भूमी आरती करत असते आणि तिला खूपच जास्त चक्कर येते. तेव्हा इथे मानसी तिच्या हातातून ताट घेते आरतीचा आणि खाली ठेवते. तेव्हा इकडे भूमी आता आकाशच्या खांद्यावरतीच पडते. आकाश म्हणत असतो भूमी काय होते तुला, काय झाले भूमी. कारण भूमीने सगळ्यांपासून ही गोष्ट लपून ठेवलेली असते की तिला चक्कर येते. फक्त मानसीला माहिती असतं आणि मानसीने सुद्धा त्यावेळेला तिला हेच सांगितलेलं असतं की ताई तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. तेव्हा इथे अभिजित रागिणीला भरवत असताना रागिणी म्हणते की बास झाला, आता आता मला जाणार नाही आहे. तेव्हा अभिजित म्हणतो आई असं काय करतेस गं, अगं पोटात तुझ्या अन्न जायला नको का, मग तुला लढायला ताकद कशी मिळेल. तेव्हा रागिणी म्हणत असते की माझा एवढ्या दिवस जो काही अपमान झाला ना त्याने माझं पोट इतकं भरलेलं आहे की मला आता अन्न पाण्याची गरज नाही आहे. माझ्या मनामध्ये एवढी आग आहे ना,
म्हणजे माणूस जेवण खाऊन फक्त उभा राहू शकतो, पण त्याला लढायला ताकद तेव्हाच येते जेव्हा तो आतून जळत असतो. आणि माझी अवस्था आता तीच आहे. मी आतून इतकी जळते ना, जर मी जेवले नाही ना तरीसुद्धा लढायला मी एकदम ताकदीने उभी राहीन आणि मला आता तेच करायचं आहे. तशाच ताकदीने उभं राहून मला आकाश आणि भूमीचा काटा काढायचा आहे, तो सुद्धा कायमचा. तेव्हा इकडे आता पौर्णिमेचा फोन येतो. तेव्हा अभि म्हणतो की पौर्णिमेचा फोन आला आहे. रागिनी म्हणते की स्पीकरवरती टाक. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अहो कुठे आहात तुम्ही? अभिजित तुम्हाला माहिती आहे का इथे काय घडलं आहे? तुम्ही असायला पाहिजे होतं. तेव्हा रागिनी म्हणते, पौर्णिमा लगेच पॉईंटवरती यायचा, एवढं सगळं बोलायची गरज नाही आहे. जे काही बोलायचं आहे ना महत्त्वाचं ते सांगून मोकळी हो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अहो म्हणजे इथे आरती सुरू होती ना, तेव्हा त्या भूमीला चक्कर आली आणि कोसळली ना ती आकाशवरती. तेव्हा आकाश तिला रूममध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरसुद्धा चेक करायला आलेले आहेत. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की तिला खूप दिवस चक्कर येते वाटतं. तेव्हा रागिनी म्हणते, तुझी आई आहे का तिथे? पौर्णिमा म्हणते, आहे ना. रागिनी म्हणते, फोन दे तुझ्या आईला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की नीलंबरी ऐका, हे बघा मी आता हे माझं काम पौर्णिमेला सांगितलं असतं, पण सगळेजण तिच्यावरती संशय घेतात. ती माझं ऐकते आणि मग ती गुंडाळते, तेव्हा माझं नाव घेते. तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता भूमीला ते चक्कर आली ना, तेव्हा नीलंबरी म्हणते, हो ना तिला चक्कर आली आणि मी बोलताना ऐकलं तिला सारखी सारखी चक्कर येते. आता 3 महिने झाल्यानंतर चक्कर वगैरे थांबते की नाही? मग ह्या मुलीची थांबायला नको? पण नाही थांबत आहे हो चक्कर, तिला अधूनमधून सारखी येत असते. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की हे बघा तिच्यावरती बारीक लक्ष ठेवा, तिला कधी चक्कर येते, डॉक्टर काय म्हणत आहेत, हे सगळं आपल्याला कळायला हवं. तिच्यावरती तुम्ही बारीक लक्ष ठेवा. तेव्हा नीलंबरी म्हणते, पण हे करायचं काम म्हणजे काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल ना, काय देणार तुम्ही? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुम्ही आधी काम करा माझं, बारीक लक्ष ठेवा. आकाश आणि भूमीला उद्ध्वस्त करण्याची वेळ लवकरच येईल असं वाटतंय. त्यानंतरला इथे आकाशने आता डॉक्टरांना सुद्धा फोन केलेला असतो आणि त्यांच्याजवळ बोलणं झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो डॉक्टर, मी उद्या भूमीला घेऊनच तुमच्याकडे येतोय. तेव्हा तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी उद्याची आपली अपॉइंटमेंट आहे, आपल्याला जायचं आहे. पण भूमी इतके दिवस तुला चक्कर येते, तू मला याबद्दल काहीच कसं नाही सांगितलंस? तू मला सांगायला हवं होतंस ना, अंगावरती का ओढत राहिलीस तू? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश आधीच सगळेजण इतके टेन्शनमध्ये होते, मी माझं टेन्शन कुठे देऊ तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, अगदी बरोबर, म्हणजे ताईला खूप दिवस हा त्रास होतोय, पण घरातल्या लोकांना टेन्शन नको म्हणून तिने कुणाला नाही सांगितलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, आपली पहिली प्रायोरिटी आपलं बाळ आहे, तुला माहिती आहे ना? तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी ताईसाठी सुद्धा तिची पहिली प्रायोरिटी तिचं बाळच आहे आणि ती पूर्णपणे काळजी घेत होती. पण घरामध्ये इतकं टेन्शन होतं ना की तिचं तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत होतं. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात की भूमी बाळा, अगं बाळाला त्रास होईल ना, इतकं टेन्शन घ्यायचंच नाही आणि बाळापेक्षा जास्त काही तुझ्या महत्त्वाचं सुद्धा नाही आहे ना, त्याच्यामुळे बाळाकडे दुर्लक्ष करून इकडे घरातल्या गोष्टींकडे लक्ष नको देत जाऊ. आधी फर्स्ट प्रायोरिटी बाळ हवं आणि नंतर बाकी सगळं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, आकाश आम्ही सुद्धा जातो, तुम्ही दोघेही लवकर आराम करा, गप्पा मारत बसू नका आणि भूमीला आता आराम करू दे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो आजी. तेव्हा सगळेजण गेल्यानंतर आकाश म्हणत असतो, भूमी तू असं का केलंस, का नाही सांगितलंस मला? हे बघ तुला चक्कर येत होती, तुझी तब्येत बरी नव्हती, तू मला सांगायला हवं होतंस ना. तेव्हा भूमी म्हणते, सॉरी आकाश, खरंच सॉरी, मी तुला सांगायला हवं होतं, मला मान्य आहे, पण घरामध्ये इतके टेन्शन्स होते ना त्याच्यामध्ये मी नाही सांगितलं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ मी तुला खरं सांगतोय भूमी, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बाळ आहे. आपल्या दोघांची सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण बाळाला दिली पाहिजे. कारण कसं आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये किती झटके खाल्लेत मी, तू बघितलेस. माझं असं मला कुणीच नाही आहे गं, फक्त आपलं बाळच आहे जे आपलं असणार आहे, आपलं हक्काचं असणार आहे. तेव्हा मला आपल्या बाळाबद्दल जास्त ओढ आहे, बाकी कशासाठीच नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आपली माणसं ज्यांना म्हणालो ते आपली कधीच नव्हती, त्याने बरोबर आपापले रंग दाखवले, माझ्या मायेचा, माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि आता मला उद्ध्वस्त करण्यासाठी सगळेजण टपलेले आहेत. पण माझं बाळ आहे ना, ते आपलं असणार आहे ना, आणि त्याच्याबरोबर जो माझा जिव्हाळा असणार आहे तो दुसरा कुणाबरोबरही नाही. त्यामुळे मला आपलं बाळ सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, आणि आपल्या बाळाला काही होणार नाही आहे, ते सुखरूप जन्माला येईल, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे भूमी आता आकाशला सॉरी म्हणत असते. आकाश तिला समजावून सांगत असतो की ही सगळी माणसं जी आहेत ना ती आपली नाही आहेत, आपली आपली जरी आपण कितीही म्हणालो ना तरीसुद्धा माझं असं कुणीच नाही आहे, पण हे बाळच आहे जे माझं
माझा हक्काचा असणार आहे, जे माझ्या स्वतःचं असणार आहे. तेव्हा इकडे भूमीलासुद्धा आकाशचं म्हणणं हे खूपच जास्त पटलेलं असतं. ती आकाशला सॉरी म्हणते. ती म्हणते की पुन्हा माझ्याकडून चूक होणार नाही आणि मी पुन्हा असं कधीच करणार नाही, कुठली गोष्ट तुझ्यापासून नाही लपवून ठेवणार. तर इथे आकाश आता भूमीला डॉक्टरकडे घेऊन गेलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. तुमची 3 महिने तर तुम्हाला झालेले आहेत, तरी तुम्हाला चक्कर येते. 6 महिन्यांपर्यंतसुद्धा तुम्हाला बरं वाटणार नाही आहे आणि प्रेग्नन्सीच्या वेळी तुम्हाला खूप जास्त त्रास होईल आणि त्यावेळेला बाळ किंवा आई कुणाला वाचवायचं अशी परिस्थिती निर्माण होईल.